हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल सर, युअर कॉमर्स एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन मराठीवर तुमचं हार्दिक स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे 100% कंप्लीट स्ट्रॅटेजी टू सक्सीड. आपण पेपर 2 कॉमर्स मध्ये कसं यश मिळवू शकतो सेट एक्झामला क्रॅक करून, याच्यावर आज एक कंप्लीट व्हिडिओ, एक कंप्लीट डिस्कशन आपण करणार आहे. तर सुरू करण्यापूर्वी तुमच्यासाठी एक महत्त्वाची सूचना की ग्लोबल ऑनलाईन आमच्या प्लॅटफॉर्मवर कॉमर्सचा कंप्लीट कोर्स महाराष्ट्र 2022 साठी ऑलरेडी सुरू आहे. जर तुम्ही हा कोर्स घेता तर याच्यात तुम्हाला कंप्लीट व्हिडिओ लेक्चर, पूर्ण कंप्लीट नोट्स, टेस्ट सिरीज आणि PYQs प्रोव्हाइड केले जातील आणि पेपर 1 पेपर 2 सोबत पेपर 1 पूर्णपणे फ्री भेटेल. तर हे राईट साईडला तुम्ही पाहू शकता की इथे आपला बराच कंटेंट ऍड झाला आहे. तर हा कोर्स तुम्ही घ्या आणि यांनी तुम्हाला 100% गॅरंटीड सक्सेस मिळेल पेपर 2 कॉमर्स मध्ये. ठीक आहे, तर चला आता आपण आजचा व्हिडिओ सुरू करू. आता स्ट्रॅटेजी डिस्कस करण्यापूर्वी तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारतो मी की डू यू रिअली वॉन्ट टू क्रॅक MS सेट 2022? म्हणजे आता 2022 मध्ये जी आपली होणारी सेट एक्झाम आहे तिला तुम्हाला खरंच क्रॅक करायचं आहे का? तर तुम्ही म्हणाल, काय विचारून राहिले सर, कसा प्रश्न विचारता तुम्ही? सेट एक्झाम क्रॅक करायची आहे म्हणून तर अभ्यास करून राहिलो ना? नाही नाही, ते असं नाही आहे याचं लॉजिक. आणि जर तुमचं हो असेल उत्तर, तर हा तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे पहा. आणि कारण मला नाही वाटत याच्यात कोणाचं उत्तर नाही असेल, तर आपला उत्तर होच असला पाहिजे. अशा बाबतीत नेहमी सकारात्मकतेला महत्व आपण दिला पाहिजे. तर सेट एक्झाम आपल्याला क्रॅक करायची आहे, पण नुसती एक्झाम क्रॅक करायची आहे म्हणून मी अभ्यास करतो आणि मी क्रॅक करून घेईल असं नाही होत. तर याच्यासाठी एक कंप्लीट आपल्याला स्ट्रॅटेजी लागते. ती स्ट्रॅटेजी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे की कोणत्या अशा टिप्स आहे, कोणत्या अशा गोष्टी आहे ज्यांना आपल्याला आपल्या एक्झाम प्रिपरेशन मध्ये लक्षात ठेवायचं आहे आणि ज्यांनी आपण ही एक्झाम पूर्णपणे क्रॅक करू शकतो. कारण सगळ्यात पहिले जर तुमच्या माइंडमध्ये हे आलं की मला सेट एक्झाम क्रॅक करायची आहे, तर तुम्ही सेट एक्झाम कडे एक पॉझिटिव्ह दृष्टिकोननी पाहाल आणि तिला एक्झामला क्रॅक करण्यासाठी आपला पूर्ण बेस्ट एफर्ट्स लावाल. तर आपल्या आजच हे ठरवून घ्या किंवा एक काम करा, सगळ्यात बढिया एक काम करा की एक कागद घ्या आणि जिथे तुम्ही अभ्यास करता तिथे ही लाईन लिहून टाकून द्या. आय हॅव क्वालिफाईड महाराष्ट्र सेट 2022 इन कॉमर्स असं लिहून टाकून द्या. टाकून म्हणजे चिपकवून द्या. जिथे पण तुम्ही अभ्यास करता तर या लाईनला तिथे लिहा आणि तिथे त्याला चिपकवून द्या. ठीक आहे, कारण याचा अर्थ काय, सर अजून तर फॉर्मच नाही निघाला, अजून एक्झामच नाही झाली आणि तुम्ही इथे क्वालिफाईडची गोष्ट करताय. कशी गोष्ट करताय सर तुम्ही? नाही, यानी ही एक अशी लाईन आहे की जी आपल्याला पूर्ण आपल्या पेपर होईपासून रिझल्ट येईपर्यंत पूर्णपणे आपल्याला सकारात्मकता देईल, आपल्याला प्रेरणा देईल. जेव्हा पण तुम्हाला इच्छा नाही वाटणार की आपल्याला आपली एक्झाम नाही होत आहे, आता तर फॉर्मच नाही येत आहे, आता अभ्यास करून काय करू मी, तेव्हा तुम्ही आपल्या त्या पेपरकडे पाहायचं जो तुम्ही भिंतीवर चिपकवाल, ज्याच्यावर हे लिहिलं राहील की तुमची आय हॅव क्वालिफाईड महाराष्ट्र सेट 2022. तर ही जी तुम्हाला प्रेरणा मिळेल ती तुम्हाला अभ्यास करण्यासाठी खूप जास्ती मोटिवेट करेल. कारण मी या टिप्स याच्यासाठी तुम्हाला देत आहे कारण मी स्वतः MS सेट जी आहे ती 2 विषयांमध्ये क्रॅक केली आहे. एक तर कॉमर्स आणि दुसरा मॅनेजमेंट. तर 2020 मध्ये मी कॉमर्स मॅनेजमेंट मध्ये केली होती आणि आता 2021 मध्ये मी कॉमर्स मध्ये क्रॅक केली आहे. तर मला या गोष्टींचा खूप अनुभव आहे की याच्यासाठी कशा पद्धतीने आपल्याला समोर गेलं पाहिजे म्हणजे आपल्याला याच्यात यश मिळवता येईल. तर वी कॅन गेट सक्सेस इन दिस एक्झाम. सो व्हॉट द थिंग्स आर नेसेसरी आय एम टेलिंग यू. ठीक आहे, तर ही लाईन तुम्ही जर वाटतं तर आय हॅव क्वालिफाईड महाराष्ट्र सेट 2022 इन कॉमर्स हे जिथे तुम्ही अभ्यास करता एका पेपरवर लिहा, मोठ्या मोठ्या अक्षरात लिहा आणि तिथे त्याला चिकटवून द्या. ठीक आहे, कारण
आपल्या प्रिपरेशन मध्ये सकारात्मकतेचा खूप मोठा रोल आहे. ठीक आहे. आता सम मोस्ट इम्पॉर्टंट टिप्स, सगळ्यात महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत ते सगळ्यात पहिलं तर हे आहे की तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा. किती कशीही परिस्थिती आली पण तुमचा विश्वास हल्ला नाही पाहिजे. 100% विश्वास ठेवा स्वतःवर की मी हे एक्झाम क्रॅक करू शकतो. मी आजची परिस्थिती माझी जशी आहे, मला कितपत येतं, थोडं येतं, थोडं नाही येत, काही नाही येत, पण मनात हे असलं पाहिजे की मी ही एक्झाम कुठल्याही हालतीत 2022 सेट 2022 कॉमर्स मध्ये क्रॅक करेलच म्हणजे करेल. तर ही जी आहे हे आपल्याला स्वतःवर ट्रस्ट ठेवला पाहिजे. नंतर बी कन्सिस्टंट. बी कन्सिस्टंट म्हणजे काय की एक तुम्हाला आपल्या सांगून राहा. म्हणजे काय की जसं तुम्हाला आपण ज्या गोष्टीला कन्सिस्टंट, सपोज एखादा खिळा ठोकायचा आहे तुम्हाला, तर त्या खिळा ठोकल्यावर तर तुम्हाला भिंतीवर तो खिळा ठोकताना 2 वेळा हातोडी मारून त्याच्यावर चालणार नाही. तुम्हाला कमीत कमी 4-5 वेळा हातोडी माराव्या लागतील. जोपर्यंत तो खिळा लागत नाही, भिंतीवरती घुसत नाही, तोपर्यंत तुम्हाला त्याच्यावर हातोडी मारावत राहावी. तर याच्यासाठी जे आहे ते आपल्याला कन्सिस्टंट राहणं भाग आहे. कन्सिस्टंट राहण्याचं हे आहे का मुख्य उदाहरण सांगतो की जसं की तुम्हाला अभ्यास जो आहे तो तुम्ही एक शेड्यूल ठरवला आहे की मला दररोज जर तुमच्याकडे सफिशियंट वेळ आहे तर 3 ते 4 तास मला अभ्यास करायचा आहे, ज्याच्यातनं मी 1.5 तास पेपर 1चा अभ्यास करेल आणि राहिलेले 2.5 तास जे आहे ते पेपर 2चा अभ्यास करेल. तर हे मी जे जॉब करत आहे त्याच्यासाठी सांगतोय. बाकी जे होम मेकर्स आहे किंवा जे नुसते सेट एक्झामची तयारी करत आहे आपल्या M.Com सोबत वगैरे किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन सोबत, तर त्यांच्याकडे तर भरपूर वेळ आहे. तर हे असं कन्सिस्टंट राहण्यामागे उद्देश काय आहे की दररोज तुम्ही अभ्यास करा. भले कमी जास्त होऊ शकतो अभ्यास, पण अभ्यास हा कंटिन्युअस करा. कारण सगळ्यात मोठी अडचण तेव्हा येते जेव्हा तुम्ही कन्सिस्टंट राहता. सपोज आता तुम्ही असं ठरवून चालले आहे की फॉर्म नाही निघाला सर, फॉर्म नाही निघाला म्हणून मी आज अभ्यास केला, मग परत 2 दिवस अभ्यास नाही केला, 3 दिवस अभ्यास नंतर 3 दिवसांनी अभ्यास, तर काय कन्सिस्टन्सी जर ब्रेक झाली तर तुमचा फोकस ब्रेक होतो. मग चौथ्या दिवशी वाटेल की 3 दिवस अभ्यास नाही केल्यावर चौथ्या, अरे यार आता काय अभ्यास करू मी, कसा अभ्यास करू. तर हे अडचणी यायला नको म्हणून मी तुम्हाला सांगतोय की भले कन्सिस्टंट राहा. आता आम्ही तुम्हाला व्हिडिओज देतो डेली, तर व्हिडिओ देण्यामागे काय आहे की ती तुम्हाला तुमची कन्सेप्ट क्लिअर होत जातात आणि तुम्ही कन्सिस्टंटली त्या व्हिडिओज पाहतात. तर ती कन्सिस्टन्सी जी आहे ती आपल्या एक्झाम मध्ये खूप मोठा इम्पॉर्टन्स ठेवते की आपल्याला आपल्या तयारीत कन्सिस्टंट राहायचंय. जेव्हा अब्राहम लिंकनला एक झाड कापायला म्हटलं तेव्हा त्याला विचारलं की तू किती वेळात हे झाड कापशील. त्यांनी काय म्हटलं की मी 6 तास आधी आपला जे कुल्हाड आहे त्याला धार मारेल आणि नंतर 1 तासात तुम्हाला झाड कापून देईल. तर हे आपण जी स्ट्रॅटेजी डिस्कस करत आहे, हे जे टिप्स डिस्कस करत आहे, हे काय आहे, हे आपल्या प्रिपरेशनला सुरू करण्यासाठी किंवा सुरू असलेली प्रिपरेशनला एक नवीन चालना देण्यासाठी आपला जो खडक आहे त्याला आपण शार्पन करत आहे. ठीक आहे. तर नंतर बी डिटरमाइंड टू युअर टार्गेट. म्हणजे आपली टार्गेट जर ठरलेली आहे की मला MS सेट 2022 ला क्रॅक करायचं आहे, तर करायचं आहे म्हणजे करायचं आहे. कुठलीही अडचण येऊ, काही हो, रिझल्टची चिंता नाही करायची. जेव्हा आपण तयारी करतो तेव्हा आपण रिझल्ट बद्दल मॅटर नाही करायचं, पण नेहमी सकारात्मक राहायचं. तर करायचं आहे म्हणजे करायचं हेच असलं पाहिजे. सपोज तुम्ही आज ठरवलं की मला या युनिटचे आज 3 टॉपिक केले आहे करायचे. सपोज तुमचा मार्केटिंग मॅनेजमेंट आहे, उदाहरण म्हणून सांगतो. तर मार्केटिंग मॅनेजमेंट मध्ये सपोज तुम्ही ठरवलं की मला इंट्रोडक्शन करायचंय, मार्केटिंग मिक्स करायचंय, मार्केट सेगमेंटेशन करायचंय आणि प्रोडक्ट मिक्स करायचंय. तर हे जर टॉपिक 4 मी ठरवलेले आहे की मला हे करायचे आहे, तर हे केल्याशिवाय तुम्ही झोपणार नाही. इतकी जर डिटर्मिनेशन तुमच्यात आली की मला हे करून झोपायचं, हे केल्याशिवाय मी झोपणार नाही, तर जे चाहे किती काम येऊ, मला रात्री 1 वाजेपर्यंत जरी जागावं लागलं यांना कंप्लीट करायला, तर मी जागेल आणि यांना कंप्लीट केल्यावरच मी झोपेल. तर अशी आपली डिटर्मिनेशन असली तर या एक्झाम मध्ये आपल्याला इझिली सक्सेसफुल, इझिली सेट 2022 ला क्वालिफाय करता येईल. कारण काय आहे की जर समजा तुमच्या माइंडनी म्हटलं की तू हे आज कंप्लीट करू शकतो, तर
याचा अर्थ तुम्ही आपल्या डोक्याला चालवून राहिले. पण जर तुमचं डोकं तुमचं चालेल, अरे जाऊ दे ना यार, उद्या करू ना, का परवा करू ना, तर याने काय होईल की तुमची प्रिपरेशन जी आहे ती चांगली नाही होणार. आणि चांगली प्रिपरेशन नाही झाली तर पेपर चांगला नाही गेला, आणि पेपर जर चांगला नाही गेला तर रिझल्ट ही चांगला येण्याची शक्यता खूप कमी आहे. ठीक आहे. आणि ऑलवेज बी पॉझिटिव्ह. तुम्हाला पहिलेच सांगितलं की जेव्हा आपण आपली प्रिपरेशन करतो आहे एक्झामसाठी, तेव्हा स्वतःला खूप सकारात्मक ठेवा. कारण आता तर काहीच नाही आहे. आता तर तुमची नोटिफिकेशनही नाही आली, फॉर्मही नाही आली, डेटही नाही आली. पण जसं जसं हळूहळू तुम्ही समोर जाल, जेव्हा नोटिफिकेशन येऊन जाईल तेव्हा एक शॉक बसेल आपल्याला. नंतर जेव्हा डेट जवळ येईल, 1 महिना राहून जाईल, 2 महिने राहील, तेव्हा थोडं प्रेशर वाढतं. तर अशा ह्याच्यात असा स्वतःवर डाऊट येतो की अरे यार जमतं की नाही, मला तर ही युनिट जड वाटते, हे असं जड वाटते. तर अशा वेळी काय आहे की नेहमी आपल्या मनाला सकारात्मक ठेवा. ठीक आहे. चला, आता आपल्या या 4 महत्वाच्या गोष्टी आहे की एक तर स्वतःवर विश्वास ठेवा, कन्सिस्टंट राहा, डिटर्मिनेशन राहा, आणि नेहमी सकारात्मक राहा. ठीक आहे. तर ह्या 4 गोष्टी झाल्यावर आपण आता मेन टिप कडे येऊ, जी आपल्याला 100% टिप्स आहे. पण याच्यासाठी या स्लाइडसाठी तुम्हाला या 4 गोष्टींचा खूप जास्ती सक्तपणाने पालन केलं पाहिजे. ठीक आहे. चला, आता ही स्ट्रॅटेजी आहे आपल्याला. तर स्ट्रॅटेजी कशी आहे की आपला फर्स्ट पॉइंट आहे, कीप हार्ड कॉपी ऑफ युअर सिलेबस. म्हणजे नेहमी असं नाही की माझा सिलेबस माझ्या फोनमध्ये आहे, माझा सिलेबस माझा कुठेतरी पडला, असं नाही. जिथे तुम्ही अभ्यास करता तिथे तुम्ही आपला सिलेबस ची हार्ड कॉपी लावून द्या. कारण कसं होईल की त्यांनी आपल्याला एक एक टॉपिक कळेल. आता काही लोक असेही असतात की जी एक्झाम मध्ये बसतात, अपियर होतात, आणि त्यांना युनिटचं नाव काय आहे हे सुद्धा नाही माहित राहत. जेव्हा क्वेश्चन येतो, अरे हा कोणत्या युनिटचा क्वेश्चन आहे, असं करतात ते. तर हे आपल्याला असं व्हावं नाही, म्हणून आपल्या सिलेबसची पूर्णपणे जाणीव असणं आपल्याला गरजेचं आहे. ठीक आहे. तर नंतर अंडरस्टँड कन्सेप्ट थॉरली. म्हणजे तुमच्या सिलेबसमध्ये जितक्या युनिट्स आहे, जसं 10 युनिट्स आहे, आणि 10 युनिट्स मध्ये वेगळे टॉपिक्स आहे, चॅप्टर्स आहे, आणि त्याच्यात जितके पण कन्सेप्ट आहे त्यांना थोरं अंडरस्टँडिंग करा. आता आजकाल काय झालंय की पूर्वी पेपर काही प्रमाणात सोपा यायचा, पण आजकाल जे आहे क्वेश्चन जरा डीप विचारले जातात. तर आपल्याला कन्सेप्टची जी आहे ती थोरो अंडरस्टँडिंग, पूर्णपणे अंडरस्टँडिंग असली पाहिजे. सपोज मी म्हटलं मार्केट सेगमेंटेशन असतं. मार्केट सेगमेंटेशन म्हणजे मार्केटिंगला डिवाइड करणं इतकंच नाही. मार्केट सेगमेंटेशन काय करतात, मार्केट सेगमेंटेशननी काय फायदा होतो, काय त्याला अडचणी येतात, मार्केट सेगमेंट काय त्याचे घटक आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पॉइंट अगदी डिटेलमध्ये माहित असल्या पाहिजे, थॉरोली माहित असल्या पाहिजे. तर याला आपण अंडरस्टँड द कन्सेप्ट थॉरोली मध्ये कन्सिडर करतो. कारण कन्सेप्टची अंडरस्टँडिंग पूर्णपणे जोपर्यंत नाही राहणार, तोपर्यंत तुम्ही त्या क्वेश्चनला ती एक्झाम मध्ये क्वेश्चन अटेम्प्ट करताना जर तुम्हाला कन्सेप्ट व्यवस्थित अप्लाय करता नाही आला, तर त्याला आपल्याला क्वेश्चन चुकण्याची गॅरंटी असते. तर आपण जी आहे ते आपल्याला कन्सेप्टची थॉरो अंडरस्टँडिंग असली पाहिजे. मग थर्ड पॉइंट, बी फोकस्ड वाईल अंडरस्टँडिंग. बी फोकस्ड वाईल स्टडिंग. तर आपण जेव्हा अभ्यास करतो, जेव्हा केव्हा पण तुम्ही अभ्यास करता, समजा तुम्ही 1-1.5 तास किंवा 2 तासच अभ्यास करतात, पण तो अभ्यास असा करा की त्यावेळी दुसरी कुठलीही गोष्ट तुमच्या डोक्यात आली पाहिजे, न तुमचं दुसरीकडे लक्ष गेलं पाहिजे. कारण कसं होतं की तुम्ही अभ्यास तर करून राहिले, घरच्यांना सांगूनही राहिले की मी 3-4 तास डेली 5 तास अभ्यास करतो, 6 तास अभ्यास करतो, सेट एक्झामची तयारी करतो. पण इथे काय करताय तुम्ही? इथे तुम्ही आपल्या लॅपटॉपवर बसले, नोट्स उघडे आहे तुमच्या सोबत, नोट्स वाचून राहिले इथे ग्लोबल ऑनलाईन कडनं घेऊन, आणि नंतर काय बाजूला फोनवर व्हॉट्सअपवर नोटिफिकेशन पाहिलं, नोटिफिकेशन वरून आपण फेसबुकवरून इंस्टाग्रामवर चाललो गेलो, आणि नंतर काय 3-4 तास होऊन गेले, आणि तुमचे 4 पैकी 1च तास अभ्यास झाला, जो फक्त प्रोडक्टिव्ह होता, आणि बाकी अनप्रोडक्टिव्ह होता. तर आपल्याला आपली जी प्रोडक्टिव्हिटी आहे ती पूर्णपणे वाढवायची आहे, जेणेकरून, आणि जेव्हा पण आपण अभ्यास करू, पूर्ण लक्ष अभ्यासात असलं पाहिजे. बाहेर दुसऱ्या गोष्टी डोक्यात येतात त्यांना आपण दूर करा, आणि मोबाईल वगैरेला सगळ्यात बेस्ट
एअरप्लेन मोडमध्ये टाकून ठेवा किंवा सायलेंट मोडवर टाकून ठेवा जेव्हा पण आपण अभ्यास करतो. ठीक आहे. आणि डू प्रॉपर रिव्हिजन. सपोज तुम्ही एखादी युनिट कंप्लीट केली, सपोज तुम्ही एखादा टॉपिक वाचला आणि त्या टॉपिकला जर तुम्ही रिवाइज नाही केलं, तर सायन्सची ही गोष्ट आहे की जर समजा तुम्ही 24 तासाच्या आत जर एखाद्या टॉपिकला पाहणार नाही, परत त्याची पुनरावृत्ती नाही करणार, तर त्याच्यातला 75% तुम्ही आरामात विसरून जाल. तर विसरून जाल असं होऊ नये की तुम्ही 4 तास लावून मेहनत करता, एक 2-3 टॉपिक्सला तयारी करता आणि नंतर 2 दिवसांनी तुमचे ते रिव्हिजन न केल्यामुळे 2 दिवस म्हणा किंवा 1 आठवडा म्हणा, तुम्हाला मार्केट सेगमेंटेशनचे घटक काय असतात हेच लक्षात नाही राहणार. तर हे आपली जी रिव्हिजन आहे ती फार महत्वाची आहे. तर रिव्हिजन जी असते ती तुमच्या प्रिपरेशन, समजा एखादा टॉपिक आहे, सपोज आता आपण जसं फायनान्स केलं, तर फायनान्सचे तुम्हाला कॅपिटल स्ट्रक्चर घेऊ आपण. त्याला तुम्ही तयार करायला तुम्हाला जवळपास 40 मिनिटं लागले. पण जर तुम्ही रिवाइज कराल त्याला, तर रिवाइज करताना त्याला फक्त 5 मिनिटं लागतील. कारण थ्योरी तुमच्या माइंडला माहिती आहे की याच्यात काय काय आहे, पण रिवाइज करताना कसं की तुम्ही जर रेग्युलर रिवाइज कराल तर त्याच्यात तुम्हाला 5 मिनिटं किंवा जास्तीत जास्त 10 मिनिटाच्या वर वेळ लागणार नाही. कारण तुम्ही तो कन्सेप्ट आधी खूप डिटेलमध्ये स्टडी करायचा आहे आणि रिव्हिजन जो आहे तो तुमच्या टोटल टाइम जेवढा तुम्हाला त्या कन्सेप्टला लागला त्याचा फक्त 10% घेतो. ठीक आहे. तर या पॉइंटला सुद्धा आपण लक्ष ठेवायचं. आणि रिव्हिजन करण्याची सगळ्यात बेस्ट वे असते एक तर आपल्या झोपण्यापूर्वी, बिफोर स्लीपिंग आणि आफ्टर वेकिंग. म्हणजे उठल्यावर तुम्ही एकदा रिवाइज करून घ्या आणि कन्सेप्ट जो झोपण्यापूर्वी जे आहे ते एकदा कन्सेप्टला रिवाइज करून द्या. जितका पण तुम्ही अभ्यास केला आहे त्याला त्याच दिवशीच रिवाइज करण्याचा प्रयत्न करा. यांनी काय होईल, तुमची जी रिव्हिजन आहे तीही सोबत चालू राहील आणि नंतर तुम्हाला सिलेबस कंप्लीट केल्यावर जो लोड येतो की अरे माझी रिव्हिजन करायची आता पूर्ण सिलेबसची, हा लोड तुम्हाला येणार नाही. तर याच्यासाठी ही टिप सांगतो आहे की रिव्हिजन करणं हे फार महत्वाचं आहे. जितकं कन्सेप्टला समजणं गरजेचं आहे, रिव्हिजन तिच्या दुप्पट गरजेची आहे. ठीक आहे. मग सॉल्व PYQs विथ डीप अंडरस्टँडिंग अँड प्रॅक्टिस MCQs अँड मॉक टेस्ट. म्हणजे तुम्ही PYQs म्हणजे PYQ जे असतात त्यांना सगळ्यात पहिला प्रेफरन्स द्यायचा. PYQ जे आहे, कारण ते परीक्षेत आलेले प्रश्न आहे, ते तुम्ही खूप अंडरस्टँडिंग घेऊन त्यांना समजून सॉल्व्ह करा. समजा तुम्ही PYQ सॉल्व्ह केले आणि तुमचे 100 पैकी समजा तुम्हाला 40च बरोबर आले, पण 40 जे बरोबर आले त्यांनी तुम्हाला समजून जाईल की माझी तयारी कितपत झाली आहे, मला कितपत येत आहे. तर तुम्ही जर PYQ लावाल तर त्यांनी तुम्हाला तुमच्या तयारीचं कळेल. पण जर समजा तुम्ही ते राहिलेले जे 60 प्रश्न आहे, 40% तुमचे 40% बरोबर झाले आणि 60 क्वेश्चन चुकले, पण या 60 कन्सेप्ट मध्ये जे तुमची अंडरस्टँडिंग होईल, जे तुम्हाला ज्ञान मिळेल, जे तुमची नॉलेजला तो काय करेल की जेवढे कन्सेप्ट तुम्ही स्टडी कराल या 4 प्रश्न म्हणजे 60 प्रश्न तुमचे आहे आणि या 7 प्रश्न पैकी 40 तुम्हाला खूप चांगल्यापैकी येतात, यांना तुम्ही स्टडी करेल. पण या 60 आणि प्रत्येक क्वेश्चन मध्ये 4 ऑप्शन्स येतात, तर तुम्हाला 240 नवीन गोष्टी शिकायला भेटतील. तर हे जे आहे हे खूप महत्वाचं आहे. तसंच मॉक टेस्टच्याही बाबतीत आहे. मॉक टेस्ट जेव्हा तुम्ही देता तेव्हा नुसतं मॉक टेस्ट अटेम्प्ट केलं, माझे इतके बरोबर झाले असं समजून सोडून नाही द्यायचं. मॉक टेस्टला खूप डिटेलमध्ये अनालाइज करायचं, म्हणजे तुम्हाला कळेल की माझी कोणची युनिट वीक आहे आणि कोणत्या युनिट स्ट्रॉंग आहे जिथून मी चांगले मार्क घेऊ शकतो आणि कोणची युनिट जी आहे ज्याच्यावर मला अजून काम करण्याची गरज आहे. तर हे सगळे मॉक टेस्ट लावणं हे फार महत्वाचं असतं. ठीक आहे. कारण जशी अशी तुम्हाला सवय मॉक टेस्ट मध्ये होईल तीच सेम स्ट्रॅटेजी. म्हणजे सपोज मॉक टेस्ट मध्ये तुम्ही सिली मिस्टेक करता आणि तेव्हा जर मॉक टेस्ट करतो ना, त्या चुकीला जर तुम्ही सुधारला नाही तर तुम्ही ती चूक जी आहे ती तुमच्या एक्झाम मध्येही तुमच्यासोबत चालली जाईल. तर म्हणून मॉक टेस्ट प्रॅक्टिस करणं आणि MCQ प्रॅक्टिस करणं जे आहे ते हे खूप गरजेचं आहे. आणि मग एक स्टॅटिक नोटबुक म्हणजे काय असतं हे मी तुम्हाला सांगतो. स्टॅटिक नोटबुक काय असते की आपल्या कॉमर्सच्या पेपरमध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी आहे ज्या आपल्याला खूप ऍज इट इज पार्ट करणे, जसं हेडक्वार्टर आहे, इयर आहे, मग सेक्शन्स आहे,
नंतर काय म्हणतात प्रॉपर्टीज आहे, प्रॉपर्टीज नंतर अजम्पशन्स असतात बऱ्याच थिओरीज मध्ये, मग सिद्धांत आहे, मग फलाना सिद्धांत कोणी दिला, मग ऑथर्स आहे. तर या गोष्टी ज्या आहे या खूप स्टॅटिक मध्ये येतात. कारण पूर्ण परीक्षेत जे आहे जरा अराउंड 5 ते 10 प्रश्न जे असतात हे स्टॅटिक, 10 तर जास्ती होऊन जातील पण 5 ते 8 प्रश्न जे असतात हे स्टॅटिक विचारले जातात. हे कारण काय आहे की याच्यात समजण्यासारखं काही नसतं. याच्यात हा प्रश्न जर तुम्हाला येतो तर तुमचे मार्कचा, सपोज मी तुम्हाला म्हटलं की WTO चं हेडक्वार्टर कुठे आहे, तर असं जर प्रश्न आला किंवा मॅच द कॉलम मध्ये आला तर WTO चा हेडक्वार्टर जर तुमच्या लक्षात असेल की हेडक्वार्टर जेनेवात आहे, तर तुम्ही काय वेळ लागेल, 2 सेकंद वेळ लागेल तो रिकॉल करायला आणि तुम्ही तिथे एक्झाम मध्ये मार्क करून द्याल आणि तुम्हाला 2 मार्क भेटून जातील. पण ह्या गोष्टी जर तुम्ही इग्नोर केल्या तर काय होईल की परीक्षेत जे आपले 16 मार्क किंवा 12 मार्क किंवा 10 मार्क जे काही आहे ते जर ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, हे प्रो टिप्स आहे. म्हणजे हे जर तुम्ही इग्नोर करता, जसं अजम्पशन, इयर, अरे इयरला काय पाठ करायचं, सेक्शनला काय पाठ करायचं, ते यात तुम्ही आपल्या स्टॅटिक नोटबुक मध्ये लिहा आणि यांना जवळपास फक्त 15-20 मिनिटं दिवसातनं वेळ काढून रिवाइज करून घ्या. तर तुम्हाला समजणार नाही की मला मोटिवेशनचे सगळे सिद्धांत कसे पाठ झाले एक आठवड्यात, 10-15-20 दिवसात, एक आठवड्यात. तुम्हाला जसं मी तुम्हाला आता मागच्या आठवड्यात पूर्ण फायनान्स शिकवलं, त्याच्यात कॅपिटल स्ट्रक्चरचे माझे सिद्धांत कसे मला पाठ झाले, डिव्हिडंड स्ट्रक्चर, डिव्हिडंडचे सिद्धांत कसे पाठ झाले, तर हे तुमच्या लक्षात नाही येणार. पण या सिद्धांत, अजम्पशन्स, प्रॉपर्टीज आणि कोणती थ्योरी कोणी दिली, जसं मी तुम्हाला आता विचारेल की बर्ड इन हँड थ्योरी कोणी दिली, तर तुम्हाला माहिती आहे गॉर्डन मॉडेलने, पण तुम्ही जर ते वाचलं नसेल किंवा तुमच्या नाव लक्षात नाही राहिलं, तुम्हाला लक्षात, तुम्ही नाही सांगू शकणार की सर ती थ्योरी मेरॉन जे गॉर्डननी दिली आहे. तर या ज्या थ्योरीज आहे अजून तुमच्याकडे भरपूर वेळ आहे, ते एक जर तुम्ही बनवली असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. नाही तर एक काम करा, एक कॉपी बनवा छोटीशी 50-100 पानांची. तर त्याच्यात तुम्ही काय करा की हेडक्वार्टर जसे लिहून घ्या, मग इयर्स लिहून घ्या, जसं IMF कोणत्या साली झालं, कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट कोणत्या साली आला, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स ऍक्ट कोणत्या साली आला, तर या साली अशा गोष्टी लिहून घ्या. आणि सेक्शन्स, कारण लिगल एस्पेक्ट ऑफ बिझनेस जो आपला युनिट नंबर 9 आहे त्याला तुम्ही वाचाल तर त्याच्यात भरभरून सेक्शन्स आहेत. तर याच्यावर छोट्या छोट्या गोष्टींवर तुम्ही आतापासून काम कराल तर एक्झाम मध्ये गेल्यावर तुमचे जवळ एक कॉम्पिटेटिव्ह ऍडव्हान्टेज राहील. म्हणजे एक तुमची प्रिपरेशन एक नेक्स्ट लेवलवर राहील त्या स्टुडंटच्या तुलनेत ज्यांनी या छोटी छोटी गोष्टींना इग्नोर केलं आहे. मी या गोष्टींवर खूप काम करायचो, खूप नोट्स बनवायचो. तर म्हणून माझ्या एक्झाम मध्ये, कॉमर्स मध्ये मला चांगला स्कोर करता आला आणि ती एक्झाम क्रॅक करता आली. म्हणून मी तुम्हाला या टिप्स सांगून राहिलो की ऑथर्स, हेडक्वार्टर स्ट्रॅटेजीज, सॉरी अजम्पशन्स, प्रॉपर्टीज, अशा अजून याच्यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ बनवून देईल की स्टॅटिक व्हिडिओ बुक मध्ये आपण काय काय लिहू शकता. नंतर येतं आपण क्रिस्पी नोट्स. क्रिस्पी नोट्स बनवणे गरजेचं आहे का, हे खूप लोक विचारतात. पण नोट्स जे आहे त्या बनवणे गरजेचं आहे. कारण सपोज तुमचा उद्या परीक्षा आहे, तर मी असं नाही म्हणत की तुम्ही पूर्ण युनिटचे 15-20 पानात नोट्स बनवा. नोट्स मध्ये तुम्ही त्याच गोष्टी लिहा जे तुम्हाला वाटतं की मी विसरून जाईल. सपोज एखादी युनिट आहे ती तुम्हाला आमच्या ग्लोबल ऑनलाईन नोट्स मध्ये जी पूर्ण सिस्टमॅटाइज्ड आहे ती तुम्हाला 70-80 पेजेस मध्ये PDF मध्ये भेटेल, स्लाइड्स मध्ये. तर त्याच्यातनं तुम्ही काय करा की जसं कॅपिटल स्ट्रक्चरची थ्योरीज आहे, तर कॅपिटल स्ट्रक्चरची थ्योरीजचे नोट तुमचे 1 पानांमध्ये बनवून जातील. एक पेज घ्या, त्याचे 5 कॉलम करा आणि 5ही थ्योरीला किंवा 4ही थ्योरीला त्याला लिहून द्या आणि नंतर 2-4 दिवस त्याला कंटिन्युअस पहा. म्हणजे ती तुम्हाला माइंडसेट मध्ये होऊन जाईल. आणि जेव्हा तुमची परीक्षेच्या 1-2 दिवस अगोदर वेळ राहील तेव्हा फक्त तुम्हाला 2 मिनिटं लागतील तो पेपर पाहायचा आणि तिथून आपली थ्योरी पूर्णपणे रिवाइज करून घ्यायची. म्हणून नोट्स बनवणं हे फार गरजेचं असतं. नंतर अवॉइड डिस्ट्रॅक्शन अवॉइड करा. जसं मी तुम्हाला सांगितलं की कोण काय करतं आहे याच्याशी आपला काही संबंध नाही असला पाहिजे. त्याचा कितपत सिलेबस झाला, माझा कितपत व्हायचा आहे, या
किंवा मला अभ्यास करताना यांनी हे म्हणून दिलं, छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून नाही घ्यायच्या. कारण यांनी काय होतं की यांनी तुमचाच वेळ वाया जातो. जेव्हा जे समजा एखाद्या तुमचं कोणाशी भांडण झालं तर तुम्ही काय कराल की तो ते आपल्या मनाला लावून घ्याल आणि पूर्ण दिवस आपला त्याच्यात वाया घालवून द्याल. पण दुसरा स्टुडंट काय करेल की तो तेवढ्या वेळेचा अभ्यास करून घे, त्या छोट्याशा गोष्टीला इग्नोर करून देईल की जाऊ दे, झालं तर झालं, रात गई बात गई. आणि तेवढ्या वेळ जितका वेळ तुम्ही रिकामे बसले आहे तर तुम्ही त्याच्यातनं समजा अर्धा दिवस तो अभ्यास करून घेईल. तुमचा पूर्ण दिवस वाया गेला आणि त्यांनी अर्ध्या दिवसात अभ्यास करून घेतला. तर ऍडव्हान्टेज कोणाकडे आला? त्याच्याकडे आला. तर म्हणून आपण डिस्ट्रॅक्शनला अवॉइड करा. मी असं नाही म्हणत की 24 तास अभ्यास करा, पण छोटे छोटे जे अभ्यास करताना जे आपल्याला डिस्ट्रॅक्शन येतं ते आपण, किंवा प्रिपरेशन मध्ये जे डिस्ट्रॅक्शन येतात ते आपण इग्नोर करावं. ठीक आहे. नंतर अजून एक महत्वाचा पॉइंट येतो रिइन्फोर्समेंट. रिइन्फोर्समेंट तुम्ही जी लर्निंगच्या थेओरीज असतात टीचिंग ऍप्टिट्यूड मध्ये पाहिलं असेल, BF स्किनरची थेओरी असते रिइन्फोर्समेंट. तर रिइन्फोर्समेंट म्हणजे काय की सपोज तुम्ही आज ठरवलं होतं की मला एक दिवस आज मध्ये पूर्ण हाफ युनिट रिव्हिजन करायची आहे, पण तुम्ही किंवा 5 तास अभ्यास करायचा आहे, 5 तास अभ्यास करायचा आहे असं ठरवलं, पण तुम्ही रिइन्फोर्समेंट मध्ये की आणि जर समजा तुम्ही तो 5 तास अभ्यास करून घेतला, कम्प्लीट मन लावून अभ्यास केला, तर तुम्ही काय कराल की जे तुमचं आवडतं काम आहे, सपोज तुम्हाला युट्यूबवर काही व्हिडिओज पाहायचे आहेत तर ते आपण पाहून घेतले, नंतर जाऊन काही खाऊन यायचं आहे तर ते तुम्ही खायला गेले, थोडंसं हिंडायला गेले, तर असं आपण जे आहे हे असं रिइन्फोर्समेंट. आणि तेच जर तुमचा 5 तासचा अभ्यास नाही झाला तर तुम्ही काय कराल, अरे काल माझा अभ्यास नाही झाला, आज मी 6 तास अभ्यास करेल. तर ही रिइन्फोर्समेंट जी आहे ही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही पद्धतीने काम करते. यांनी काय होईल की माझा अभ्यास, तुमचा अभ्यासमध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन राहते रिइन्फोर्समेंट वापरल्याने. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्वाचा पॉइंट लास्टवाला की नेव्हर डाऊट ऑन युअर सेल्फ वाईल ड्युरिंग प्रिपरेशन. म्हणजे जेव्हा पण तयारी करता पूर्ण सकारात्मकतेला करा. आपल्या स्वतःवर कधीही डाऊट नाही करायचा की माझं होईल की नाही होईल, पण ते नंतरची गोष्ट आहे, ती रिझल्ट येईल तेव्हा होईल. पण आतापासूनच जर तुम्ही बनवून चालाल मनात की माझं होईल की नाही होईल, तर मग तुमचं 50-50 वाल्या सिच्युएशन मध्ये नाही राहायचं. 50-50 कोण असतात तुम्हाला माहिती आहे. तर 50-50 वाल्या सिच्युएशनला आपल्याला नाही राहायचंय. तर आपल्याला आपल्या मनात हे ठरवून चालायचंय की आपल्याला ही एक्झाम मध्ये आपली 100% एफर्ट्स लावायचे आहे आणि या एक्झामला MS सेट 2022 मध्ये कॉमर्स पेपर 2 ला कॉमर्स विषयात आपल्याला ही एक्झाम क्रॅक करायची आहे. तर हे मनाशी आतापासूनच ठरवून घ्या. आणि अजून एक टिप तुम्हाला देतो, अजून एक टिप तुम्ही देतो. एक तुमची वही असेल किंवा पेपरचा बंडल घेऊन घ्या आणि त्याच्यावर एक काम करा. रोज तुम्ही एक काम करत जा की आपल्या झोपण्यापूर्वी एक लाईन लिहा. छोटीशी लाईन आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं ना की लिहून चालले ते लिहून चिपका, आय हॅव क्वालिफाईड महाराष्ट्र सेट 2022 इन कॉमर्स. तर तसंच एक काम करा, एक लाईन लिहा की आय हॅव क्वालिफाईड महाराष्ट्र 2022 किंवा आय हॅव अचीव्ड सक्सेस इन MS सेट 2022 इन कॉमर्स असं लिहा. आणि डेली बेसिसवर तारीख टाकायची, ती लाईन लिहायची, तारीख टाकायची, ती लाईन राहायची. तुमचे 30 सेकंदही नाही लावणार, पण हळूहळू ह्या ज्या गोष्टी आहे ह्या तुमच्या माइंडमध्ये सेट होऊन जातील. माइंडसेट हा जो आहे, माइंडसेट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. ह्या माइंडसेट जो आहे तो खूप महत्वाचा आहे आणि या माइंडसेटनी जर तुम्ही काम केलं, ती लाईन लिहाल आणि कमीत कमी 10 दिवसांनी तुमच्या स्वतःला इतका मोठा चेंज भेटेल की तुमच्या मनात सेट एक्झामच्या प्रती पूर्णपणे पॉझिटिव्हिटी येऊन जाईल, पूर्णपणे पॉझिटिव्हिटी येऊन जाईल. तर आपल्याला ज्या एक्झामशी संबंधित आपल्या शंका आहेत त्याही हळूहळू दूर होऊन जातील. ठीक आहे. आणि आपण स्वतःवरूनच अभ्यास करायला लागल. आणि अजून एक इम्पॉर्टंट टिप जी मी इथे ऍड करायला विसरलो, शक्य झालं तर पेपर 2 ला जो आहे तो तुम्ही सकाळचा वेळ द्या. आता तो उन्हाळा सुरू आहे, थंडी नाहीये, काही नाहीये, तर जर आपण सकाळी लवकर उठू शकता तर सकाळी लवकर उठा आणि पेपर 2 ला चा अभ्यास सकाळी करा. कारण पेपर 2 ला काय आहे, थोडा जास्ती लक्ष लागतं. पेपर 2 पेपर 1 पेक्षा थोडा अवघड आहे. तर पेपर 2 ला आपण
सकाळच्या वेळी अभ्यास करावा, कारण सकाळची जी वेळ असते त्यावेळी आपले दुपारी 12 वाजेपर्यंत तुमचा माइंडसेट जो आहे, तुमचा माइंड जो आहे तो खूप ऍक्टिव्हली गोष्टींना ग्रास्प करू शकतो. म्हणून मी सांगतो की पेपर 2 मध्ये आहे आपण जे आहे त्याला सकाळचा वेळ द्या अभ्यास करताना. ठीक आहे. आता आपण पाहू क्लासिफिकेशन ऑफ युनिट्स. ह्या तर ती तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगितली ती सांगितली. जस्ट तर या आपल्या युनिट्स आहेत 3. तर सॉरी 10 युनिट्सची क्लासिफिकेशन आहे जी 3 भागात डिवाइड केली आहे. आता ही सगळ्या स्टुडंटसाठी वेगळ्या वेगळ्या त्यांनी त्यांच्या हिशोबाने केली असेल की कोणाला कोणती इझी युनिट वाटते. पण माझं जर मत ऐकाल तर या ज्या 4 युनिट्स आहे या खूप स्कोरिंगही आहे. म्हणजे दीज आर व्हेरी स्कोरिंग युनिट्स. मार्केटिंग मॅनेजमेंट, बिझनेस मॅनेजमेंट अँड काय म्हणतात बिझनेस मॅनेजमेंट अँड ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, बिझनेस एन्व्हायरमेंट अँड इंटरनॅशनल बिझनेस आणि बिझनेस इकॉनॉमिक्स. म्हणजे जी तुमची पहिली, तिसरी, 8वी आणि 6वी युनिट जी आहे ही खूप स्कोरिंग आहे. ठीक आहे. तर याच्यात यांना आपण खूप इथून खूप जास्ती प्रमाणात प्रश्न विचारले जातात. मार्केटिंग मॅनेजमेंट, बिझनेस मॅनेजमेंट आणि एन्व्हायरमेंट आणि इंटरनॅशनल बिझनेस, खास करून या इकॉनॉमिक्स या 4 युनिट मधनं आपण चांगल्यात चांगला स्कोर करू शकता. म्हणून आपण यांना फर्स्ट प्रिफरन्स द्या आणि यांना खूप डिटेलमध्ये स्टडी करा, कारण ज्यांनी आपल्या इथून आलेला एकही प्रश्न चुकला नाही पाहिजे. तर ह्या कारण इथून तुम्ही 100% मार्क अचीव करू शकता. नंतर येते ही मॉडरेट सेक्शन. मॉडरेट सेक्शन मध्ये काय आहे की मॉडरेट सेक्शन मध्ये तुमची युनिट 2 येते अकाउंटिंग अँड ऑडिटिंग, युनिट 4 येते बिझनेस फायनान्स आणि युनिट 6 येते बिझनेस युनिट 7 येते बिझनेस स्टॅटिस्टिक्स आणि रिसर्च. तर ही जी आहे या 3 युनिट्स येतात. कारण या थोड्याशा काय होतं की फायनान्स काही लोकांना हे वाटतं, अकाउंट मध्ये प्रॅक्टिकल वगैरे असतं तेही थोडंसं अवघड वाटतं. म्हणून मी यांना मॉडरेट सेक्शन, असं नाहीये की यांना सोडून द्यायचं आपल्याला, असं नाहीये. तर आपल्याला या युनिट्स मध्ये थोडेसे जास्ती एफर्ट करावे लागतील. पण आपण याचा जर कंटिन्युअस रिव्हिजन कराल तर याच्यातही आपण प्रो लेवल अचीव करू शकता. ठीक आहे. नंतर येतो हा तिसरा सेक्शन जो थोडा टाइम कन्झ्युमिंग आहे, म्हणजे ज्याला थोडा वेळ लागतो. ज्या थोड्या लेंदी युनिट आहे, जसं की लिगल एस्पेक्ट ऑफ बिझनेस आहे, ती खूप लेंदी आहे. कारण कसे आहे की त्याच्यात वेगळे वेगळे ऍक्ट्स आहे, जसं की कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट आहे, सेल्स ऑफ गुड्स ऍक्ट आहे, नेगोशिएबल इंटरेस्ट, जवळपास 9 ते 10 ऍक्ट त्याच्यात आहे. तर आपल्या सिलेबसमध्ये मेन्शन केलेले. तर आपण याला थोडा वेळ लागला तरी हरकत नाही. माझं तर मत आहे की आपण लिगल एस्पेक्ट ऑफ आपली एखादी चांगली स्कोरिंग 2 युनिट तयार झाल्यानं, जसं मार्केटिंग मॅनेजमेंट, बिझनेस मॅनेजमेंट आणि HRM, तर याच्यानंतर आपण लिगल एस्पेक्टला तयार करा. कारण लिगल एस्पेक्ट जो आहे तो त्याला वेळ लागेल आणि तो लिगल एस्पेक्ट इन्कम टॅक्स जो आहे तो त्याच्या इन्कम टॅक्स मध्ये तर चला 1-2 गोष्टी समजण्यासारख्या आहे. पण हे जे तिन्ही युनिट्स आहे, बँकिंग आणि फायनान्शियल इन्शुरन्स, याच्यात समजण्यासारखा काही नाही आहे. याला पूर्णपणे पाठ करावं लागेल तुम्हाला. इथे जे काही गोष्टी आहे फक्त मॉनिटरी पॉलिसी, CLR काय असतो, SLR काय असतो, या सगळ्या गोष्टी, रेपो रेट काय असतो, या सगळ्या गोष्टी थोड्याशा समजण्यासारख्या आहे. बाकी RBI वगैरे तो टॉपिक आहे तो पूर्ण मेमोरी बेस्ड टॉपिक आहे. तर याला आपल्याला आणि लिगल एस्पेक्ट मध्येही आपल्याला कम्प्लीट स्टॅटिक पोर्शन आहे आणि इन्कम टॅक्स मध्ये जे डिडक्शन्स वगैरे असतात त्याही पाठ करण्यासाठी आहे. तर या युनिट्सला आपल्याला थोडासा स्पेशल टाइम लागू शकतो. पण याचा अर्थ नाही असा नाही की या युनिट सोडून द्यायचे. यांनावर थोडस जास्ती मेहनत करावी लागेल आणि आपल्याला याच्यात नाही मार्क अचीव करून घेईल. कारण बँकिंग मध्ये काय, बँकिंग युनिट मध्ये अगदी सोपं आहे. सपोज तुम्हाला RBIच्या सबसिडीज कोणती नाही आहे असा सिंपल प्रश्न विचारला तर तुम्हाला जर माहित असलं, तुम्हाला जर माइंड मध्ये असलं की RBIच्या सबसिडीज या आहे, या वर्षी स्टॅब्लिश झाल्या आहे, तर तुम्ही त्याला मॅच द कॉलम मध्ये आलं तरी करून घ्याल. पण याच्यात फिल इन द ब्लँक मध्ये विचारलं तरी करून घ्याल. तर याच्यात जे आहे आपल्याला बँकिंग मध्ये खूप डोकं नाही लावायचं. पण जसे या युनिट्स आहे मार्केटिंग मॅनेजमेंट वगैरे या सोप्या आहे, पण थोड्याशा याच्यातलं आपल्याला कन्सेप्टला अप्लाय करता आलं पाहिजे क्वेश्चन मध्ये. तर म्हणून या युनिट ज्या आहेत त्या स्कोरिंग असतात. पण या युनिट सुद्धा, बँकिंग सुद्धा स्कोरिंग युनिट आहे, कारण इथे आपल्याला फक्त पाठ करायचं आहे आणि त्या डायरेक्ट प्रश्न विचारला जातो. बँकिंग मधनं कधीही घुमवून फिरवून
प्रश्न विचारला जात नाही. पण बँकिंगसाठी तुम्हाला एक गोष्ट अजून आवश्यक आहे, ती आहे करंट अफेअर्स. करंट अफेअर्स बद्दल थोडीशी आपल्याला माहिती ठेवावी लागते, कारण कधी कधी ते अशा पोर्शनलाही टार्गेट करतात. नंतर लिगल एस्पेक्ट ऑफ बिझनेस, इथले सेक्शन्स वगैरे आपण व्यवस्थित पाठ करा. आणि जे कन्सेप्ट आहे, जे आपण PYQ बेसवर तुम्हाला मी पुढच्या आठवड्यात एक व्हिडिओ देईल, ज्याच्यात कोणत्या युनिट्स मधले कोणते टॉपिक कितपत इम्पॉर्टंट सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे, ज्यांना आपण अभ्यास करताना खूप त्याच्यावर फोकस करा. तर ती एक व्हिडिओ तुम्हाला बनवून देईल. नंतर येतो आपल्या शेवटी इन्कम टॅक्स. इन्कम टॅक्स मध्ये स्टॅटिक पोर्शन आहे, डिडक्शन्स आहे, सेट ऑफ अँड कॅरी फॉरवर्ड वगैरे आहे. नंतर ITR चे फॉर्म्स आहे. तर या गोष्टी ज्या आहेत त्या थोड्या महत्वाच्या आहेत. याच्यावर एक कम्प्लीट व्हिडिओ येईल. तर ह्या आपल्या सिलेबस आहे. तर आपल्या सिलेबस मधनं आपल्याला सोडायचं काही नाही आहे, कारण आज आपल्याकडे भरपूर वेळ आहे. आपल्या सिलेबसची जितके पण कन्सेप्ट आहे पूर्ण 10 युनिट मध्ये सगळ्यांना व्यवस्थित समजण्याचा प्रयत्न करा. आपल्याकडे एवढी मोठा रिसोर्स आहे, ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्म, त्याच्यातनं आपण त्याचा आपण सबस्क्रिप्शन घेऊन आपल्या प्रिपरेशनला एक नवीन चालना देऊ शकतो. आणि कारण त्याच्यात सगळे नोट्स जे आहे ते अगदी व्यवस्थित एक्झाम ओरिएंटेड पद्धतीने दिल्या गेले आहे. आणि नोट्स इंग्लिश आणि मराठी दोन्ही विषयांमध्ये उपलब्ध, दोन्ही मीडियम मध्ये उपलब्ध आहे. ठीक आहे. तर आय होप तुम्हाला स्ट्रॅटेजी आवडली असेल. आणि सगळ्यात महत्वाचा पॉइंट, इफ यू फॉलो ऑल दिस टिप्स यू विल गेट 100% सक्सेस. म्हणजे या जर टिप्स म्हणजे ज्या मी आधी सांगितल्या, याला जर तुम्ही फॉलो कराल तर तुम्हाला 100% सक्सेस भेटेल. हे माझी चॅलेंज आहे. कारण मी या टिप्स याच्यासाठी देऊन राहिलो, कारण मी या टिप्सचा वापर करून स्वतः हे केलं आहे. स्वतः सेट मध्ये अचिव्हमेंट 2 सेट एक्झाम काढल्या आहे. तर तुम्हाला याच्यात काय अडचण येऊ शकते हे याचा अंदाज तर मला होता, म्हणून मी तुम्हाला एक कंप्लीट स्ट्रॅटेजी कॉमर्स पेपर 2 साठी दिली आहे. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. याच्यासोबतच आपण आजच्या व्हिडिओला एंड करू. आपण आपल्या प्रिपरेशन मध्ये नेहमी कन्सिस्टन्सी ठेवा, व्यवस्थित आपला मॉक टेस्ट PYQs वगैरेला प्रॅक्टिस करा आणि कन्सेप्ट्सला व्यवस्थित समजवा. तर आपण एक्झाम मध्ये चांगल्यात चांगली परफॉर्मन्स देऊन या सेट 2022 मध्ये यश मिळवू शकता. ऑल द बेस्ट. थँक्यू. बाय.